लातूरमध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। राज्यातील अनेक जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचं काम बंद। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, अनेक महिन्यांपासून प्रलंबित प्रश्नांवरती तोडगा न निघाल्यामुळे आंदोलन। संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा। बीडमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याविरोधात भाजपचं आंदोलन। यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी सपकाळ यांच्या प्रतिमेसमोर बांगड्या फोडत निषेध व्यक्त केला। सपकाळांनी वक्तव्याबाबत शिवप्रेमींची माफी मागावी, आंदोलकांची मागणी। यापुढे पक्ष कार्यालय आणि नेत्यांच्या निवासस्थानी आंदोलनाला परवानगी देणार नाही। कालच्या भाजप काँग्रेसमधल्या राड्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। नाशिकमध्ये स्थायी समिती सदस्यांची नावं घोषित। भाजपकडनं माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदुबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनावणे, जयश्री गायकवाड आणि मच्छिंद्र सानप यांचा समावेश। तर सेनेकडनं मयुरी पवार, किरण गमाने, राहुल दिवे, रंजना बोराडे यांची नावं जाहीर। धाराशिवमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। उमरग्यातील 2 अपक्ष जिल्हा परिषद सदस्य भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या गटात, तर सहलीवर गेलेल्या भाजप उमेदवारांचा कोकणातील मुक्काम कर्नाटकात हलवला। रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी अजय बिरवटकर यांची निवड। अजय बिरवटकर हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मेहुणे। गटनेता म्हणून निवड झाली, मात्र आमच्या विजयाचं श्रेय अजित पवारांना समर्पित, बिरवटकरांचं वक्तव्य। कोल्हापुरात महापौर आणि उपमहापौरांचा पदग्रहण समारंभ संपन्न। महापौर रुपाराणी निकम यांनी पदभार स्वीकारला। चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, विनय कोरे यांच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ पार पडला। अकोला पालिकेच्या पहिल्याच सभेत मोठा गोंधळ। प्रशासन योग्य उत्तर देत नसून भाजप उत्तर देत असल्यामुळे विरोधी पक्षातील नगरसेवक आक्रमक। वॉर्डांचं बजेट वाढवण्याबरोबर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गटनेतेपदासाठी रस्सीखेच। गटनेतेपदी त्र्यंबक तुपे की किशोर नागरे याचा निर्णय मुंबईत होणार। समर्थकांची वर्णी लावण्यासाठी संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्याकडनं लॉबी। नाशिकमध्ये विरोधी पक्षनेतेपदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रथमेश गीतेंची नियुक्ती। पक्षश्रेष्ठींकडून प्रथमेश गीतेंच्या नावाचे आदेश प्राप्त। महापालिकेच्या विशेष सभेत नियुक्ती। चिपळूण पंचायत समितीच्या शिंदे शिवसेना गटनेतेपदी विनोद झगडे यांची निवड। आलोरे पंचायत समिती गणातनं ते निवडून आलेत। सर्वानुमते शिंदे शिवसेनेचे नेते सदानंद चव्हाण यांच्या कार्यालयात गटनेतेपदाचा निर्णय। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदीला सुरुवात। सुरुवातीला हरभरा आणणाऱ्या शेतकऱ्यांचा समितीकडनं सन्मान। बुलढाण्यामध्ये नवीन हरभरा बाजारात येण्यापूर्वीच भाव घसरले। प्रति क्विंटल 300 रुपयांची घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। किमान उत्पादन खर्च भरून निघण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। वाशिममध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण। उत्पादन शुल्काच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत। महाशिवरात्रीला कोकणातून 100 आंब्याच्या पेट्या। नवी मुंबई एपीएमसीमध्ये दाखल। थंडी आणि रोगामुळे आंब्याच्या उत्पादनात घट। लहान आंबा प्रति डझन 1500 रुपये, तर मोठ्या आंब्याला 2500 रुपयांचा दर। मे महिन्यात आवक वाढण्याची शक्यता। जळगावात पपईच्या पिकावर व्हायरसजन्य रोगाचा प्रादुर्भाव। उत्पादनात घट झाली असून बाजारात देखील पपईला कमी दर। लावलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। पुण्याच्या आंबेगावमधील देवगावात जमिनीच्या वादातून भावानं शेतीवरती रोटावेटर फिरवले। हाताशी आलेलं पीक गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। याबाबत तक्रार करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। धुळ्यामध्ये मनमाड इंदोर रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध। अधिग्रहित 350 एकर जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे मोजणी करू न देण्याचा निर्णय। वाशिमच्या वाई परिसरामध्ये वन्य प्राण्यांकडून रब्बी हंगामातील पिकांची नासधूस। ऐन काढणीला आलेलं पीक फस्त केल्यामुळे शेतकरी हवालदिल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 21व्या पशुगणनेमध्ये गोवंशीय जनावरांच्या संख्येत घट। एकूण पशुधनात सुमारे 8000ची वाढ, तर पारंपरिक जनावरांची संख्या कमी। अमरावतीच्या मेळघाटात बोकडपटाचं आयोजन। धारणी तालुक्यातील दहेंडा गावात यात्रेनिमित्तानं बोकडपटाची अनोखी स्पर्धा। गावातील पारंपरिक खेळाचा नवा प्रकार। लहान छकड्यांना झुंपून बोकडांची चुरशीची स्पर्धा पार पडली।
शिरूर तालुक्यातल्या पिंपरी दुमाला इथे बैलगाडा शर्यतीचा थरार, बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी, महाशिवरात्री निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीचं लवकरच उद्घाटन होईल. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. तहसील कार्यालयाची इमारत पूर्ण झाली असल्याची माहिती. बदलापूरकरांची पूरपरिस्थितीपासून सुटका होणार. 230 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन. बदलापूर शहरामध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीपासून सुटका होणार. जळगावच्या 13 गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं समोर. जिल्हा आरोग्य विभागानं संबंधित 13 गावांना नोटीस बजावली. पुढच्या महिन्यात परिस्थिती न सुधारल्यास थेट कारवाई करण्याचा इशारा. भंडाऱ्यातील गोविंद विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांचे हाल. रात्रीचं उरलेलं जेवण सकाळी आणि सकाळचं जेवण रात्री देत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. प्रशासनानं वसतिगृहाची तपासणी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर प्रतितोळा जीएसटीसह 1,59,135 वरती तर चांदी प्रति किलो 2,52,350 रुपयांवर. महाशिवरात्री निमित्तानं गोपीचंद पडळकरांनी घेतलं रायगडावरील जगदीश्वराचं दर्शन. पडळकरांकडनं जगदीश्वर मंदिरात मंत्रिपदासाठी साकडं. गोव्याच्या वांगणीमध्ये देव गोरेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा. गोरेश्वर महाशिव मंदिराची प्राणप्रतिष्ठा संपन्न. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते. धाराशिवच्या तुळजापूर मंदिरात प्रवेश मार्गावरती ग्रीन नेट लावल्या. उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी निर्णय. पंढरपुरात महाशिवरात्री निमित्तानं विठ्ठलाला गंगोत्रीच्या पाण्यानं अभिषेक. गंगोत्रीच्या पाण्यानं अभिषेक घालण्याची शेकडो वर्षांची परंपरा. अहिल्यादेवी होळकरांकडून ही परंपरा सुरू करण्यात आली होती. चिपळूणच्या पालवणमधील 2 दिवसीय ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा समारोप. संमेलनात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा ठराव. जळगावात महेश स्तंभ या नव्या उपक्रमाचं उद्घाटन. महेश्वरी समाजाच्या वतीनं महेश स्तंभाचं निर्माण तर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. वाशिमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचं नाव. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून अधिकृत निर्णय जारी. वाशिमच्या शिरपूर जैन इथल्या जानवीर महाराज संस्थांमध्ये यात्रेला सुरुवात. कार्यक्रमाच्या निमित्ताने 111 क्विंटल पोळ्या आणि 71 क्विंटल वांग्याचा भाजीचा प्रसाद. नाशिकमध्ये 400 कोटींच्या थकीत कंटेनर चोरी प्रकरणी नवा ट्विस्ट. मी फिर्यादी असून पोलिसांनी मलाच मारहाण केल्याचा तक्रारदार संदीप पाटलांचा आरोप. फिर्यादी संदीप पाटील यांची आता उच्च न्यायालयात धाव. नागपूर विमानतळावरची सुरक्षा तपासणी करणाऱ्या काही मशीन्स बंद. सुरक्षा तपासणी मशीन्स बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास. काउंटर परिसरात प्रवाशांची गर्दी. साताराच्या मलकापूरमध्ये व्हॅलेंटाईन डेला शिक्षकानं विद्यार्थिनीला प्रपोज केल्याचा प्रकार. शिक्षकाविरोधात कराड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल. बीडच्या पाडसिंगीतील 12वीच्या फिजिक्स पेपर दरम्यान कॉपी पुरवठ्याचा प्रकार उघड. खिडकीतून दगडासह कॉपी फेकल्याचं व्हिडिओ समोर. परीक्षा केंद्रावरील कागदपत्र नंतर खड्ड्यात टाकल्याची देखील माहिती. नागपूरच्या मोवाड नगर परिषदेमध्ये विनापरवानगी वृक्षतोड केल्याचा प्रकार उघड. झाडं तोडून विक्रीसाठी नेली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जाब विचारल्यानंतर नगराध्यक्षांच्या सांगण्यावरनं झाड तोडल्याचा ठेकेदाराचा दावा. गडचिरोलीमध्ये पोलीस भरतीला सुरुवात. 717 पदांसाठी 27,087 उमेदवारांचा पोलीस भरतीसाठी अर्ज. अत्याधुनिक यंत्रणांच्या माध्यमानं भरती प्रक्रिया घेण्यात येत असल्याची माहिती. सांगली पालिकेच्या अतिक्रमण कारवाईवरनं खोकेधारक आणि प्रशासनामध्ये संघर्ष. मनसे आणि प्रशासनामध्ये वादावादीचा प्रकार. नशेखोरीचा ठपका ठेवत आयुक्त सत्यम कांधींकडनं कारवाई. आयुक्तांच्या कारवाईला मनसे आणि खोकाधारकांचा तीव्र विरोध. अकोला शहरामध्ये हिट अँड रनची घटना. भरधाव वेगात असलेल्या 4 चाकीची दुचाकीसह इतर 4 चाकी वाहनांना धडक. अपघातामध्ये 4 ते 5 जण गंभीर जखमी. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू. अपघातात वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान. पुण्यामध्ये 2 दिवसात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 230 वाहन चालकांवरती कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 30 ठिकाणी नाकाबंदी करत कारवाईनंतर 230 वाहन चालकांचं समुपदेशन आणि मार्गदर्शन. जळगावच्या भुसावळ मटण मार्केट परिसरात घरफोडी. चोरट्यांनी रोख रकमेसह 1 किलो चांदी आणि 3 ते 4 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. बाजारपेठ पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.
अमरावतीमधील 5 न्यायाधीशांच्या घरातील चोरीबाबतचं सीसीटीव्ही फुटेज समोर. चोरीच्या घटनेला 24 तास उलटूनही चोरी करणारे अजूनही मोकाटच. न्यायाधीशांच्या घरांसोबतच कांतानगर परिसरात एकाच रात्रीत 9 घरं फोडली. आणि मीरा भाईंदरमध्ये दिवसाढवळ्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्याला बेड्या. नवघर पोलिसांनी सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीनं अटक केली.